गुड मॉर्निंग। तर आज आहे दिवस 4था आपल्या वेट लॉस आणि इंच लॉस जर्नीचा। दिवसाची सुरुवात मी नॉर्मली गरम पाण्याने केलेली आहे, जशी रोज करते तशाच प्रकारे गरम पाणी पिऊन घेतलं आणि पटकन फ्रेश झाली, कारण एक्सरसाइज करायचं आहे रोज आणि हेच आपलं या महिन्याचं आणि या 30 डेजचं चॅलेंज आहे। त्यामुळे पटकन फ्रेश झाली आणि त्याआधी एक्सरसाइजच्या आधी जी ब्लॅक कॉफी मी घेते ती बनवून घेतली। कॉफ़ी बनवलेली थंड होईपर्यंत मी बाकी एक्सरसाइजची तयारी करून घेतली आणि ब्लॅक कॉफी आहे ती पिऊन घेतली। त्यानंतर एक 45 to 50 मिनिट्सपर्यंत मी आज एक्सरसाइज केलेला आहे। बॉडी अजूनही पेन होते पण तरीही करायचं आहे, केलेलं आहे। अंघोळ वगैरे करून फ्रेश झाली मस्त आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे केली। आता हे करेपर्यंत मला 7 साडेसात असे वाजत आलेले असतात। त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आता वेळ आहे किचनमध्ये जाण्याची, सगळं जेवण करायचं आहे। त्याआधी पाणी आलेलं असतं तर हे सगळं पाणी भरून घ्यावं लागतं, ते हे बॉटल्स वगैरे भरून घेते आणि आता जेवण करूया। तर इथे ही माझी मी भाकरी बनवते एक। आणि बरेच जण मला हा एक प्रश्न विचारतात की कन्सिस्टंट एवढ्या कशा राहताय तुम्ही। तर मला असं वाटतंय की जेव्हा रिझल्ट दिसतात ना, तेव्हा कन्सिस्टंट राहण्याचं एक आपोआप तुमच्यात ती लाईफस्टाईल झालेली असते असं मला तरी वाटते। कारण आज मी माझ्या मोबाईलचे स्पेस भरत आला म्हणून सगळे व्हिडिओज जे डिलीट करत होती जुने तर मी पहिल्या दिवसांपर्यंत पोचली आणि मी लिटरली शॉक झाली की मी अशी होती। आणि मी लगेच आजचाही व्हिडिओ बघितला की बापरे, मी आता अशी झाली आहे। आणि तेव्हापासून जे रोज कमी कमी होणारं जे वजन आहे ते मला मोटिवेट ठेवत होतं। आणि जसे मी हे व्हिडिओज टाकते तसे तुमचे मेसेजेस येतात भरपूर मला, आणि ते एक सुद्धा कारण आहे की मला कन्सिस्टंट ठेवण्यासाठी त्याचीही मदत होती आहे। तर हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट। मी 2 अंड्यांचा ऑमलेट हाफ फ्राय घेतलेला आहे, थोडंसं सॅलड कापलं होतं ते घेतलं आणि एक छोटीशी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे। हा मी आजचा ब्रेकफास्ट केला आहे आणि मी आता तुम्हाला माझा मील दाखवते, जो दुपारी मी 2 वाजता घेणार आहे। टिफिन आहे माझा ऑफिसचा। तर इथे मी एक ज्वारीची भाकरी, 2 उकडलेली अंडी, बुर्जी घेतलेली आहे, सॅलड घेतलं आहे आणि थोडीशी कोबीची भाजीसुद्धा होती ती घेतलेली आहे। तर फक्त ब्रेकफास्ट सकाळी ब्लॅक कॉफी, मग ब्रेकफास्ट आणि मग आता दुपारी लंच आणि एक 3-4 वाजता चणे शेंगदाणे थोडेसे खाऊन, हे एवढंच माझं दिवसाचं खाण्याचा जो आहे टायमिंग तेवढाच आहे। त्यानंतर मी ऑफिसमधून घरी येते, मला जे पाहिजे ते स्वतः घेऊन येते। घरी आली आहे, पाणी पियाली आहे, दिवसभर चांगलं पाणी प्या। आता एवढाच होता आजचा दिवस, उद्या भेटूया, बाय।